नमस्कार मित्रांनो, आज 14 फेब्रुवारी आणि लपंडाव मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की कान्हाने त्याच्या ऑफिसच्या पहिल्याच दिवशी उरल्या सुरल्या एम्प्लॉईजला सुद्धा रेजिग्नेशन द्यायला लावलंय त्याच्या केसी कंपनीमध्ये ऑफर देऊन. त्याचबरोबर कान्हा आता परशूची चांगलीच जिरवणार आहे. कान्हा आणि परशू मध्ये एक चॅलेंज लागलंय आणि दुसरीकडे आता सखीला कुल्फी सगळं सांगून टाकते सरकारबद्दल. सरकारने तिला कसा त्रास दिला होता. आणखी अजून एक गोष्ट आहे, या मनस्विनीला म्हणजेच सरकारला कान्हाच्या सुटकेस मधला तेजस्विनीचा ब्लँकेटचा तुकडा सापडतो. तर मित्रांनो, हे सगळं कसं काय झालंय जाणून घेण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की बनून राहा. आणि जे आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या भागाला. आजचा भाग सुरू होतो परशू कान्हाला ऑफिसच्या शिपायाजवळ घेऊन येतो आणि त्याला म्हणतो, राजेश हा तुझ्या सोबत आता जॉईन होणार आहे. हा आपला नवीन पिऊन आहे. आता या ऑफिस मधले सगळे एम्प्लॉईज बघू लागतात आणि हा परशू कान्हाला शिपायाजवळ बसायला लागतो आणि म्हणतो, बैस इथे आणि हीच तुझी लायकी आहे. बघत राहा मित्रांनो, कान्हा या परशूची कशी जिरवणार आहे ते. तर काय होतं, आता हा परशू म्हणत असतो कान्हाला, काय ना कॅबिन मध्ये बसायची तुझी लायकीच नाहीये. त्याला अक्कल आणि स्टेटसही लागतं आणि तुझ्याकडे तर ते दोन्हीच नाही. तर आता कान्हा सुद्धा उत्तर देतो या परशूला आणि म्हणतो, माझ्याकडे काय काय आहे आणि काय काय नाही याचा अंदाज मला स्वतःला नाहीये काका. आणि लगेच आता कान्हा टोमणा मारतो आणि परशूला म्हणतो, ओ सॉरी सर. आणि जाऊ दे ना, काय आता मी स्वतःच कौतुक करायचं. आणि कसं असतं ना, मुळात कुठलंही काम हे लहान किंवा मोठं नसतंच आणि कामावरून तर माणसाची लायकी ठरवू नयेच काका. ओ सर, हीच खुर्ची ना, असं म्हणून कान्हा त्या पिऊनच्या शेजारी बसतो त्याच खुर्चीवर आणि कान्हा सगळ्यांसमोर असं करून परशूचा माज उतरवतो. त्यानंतर बघा मित्रांनो काय होतं, कान्हा आता या पिऊनला बघत असं म्हणतो, ही खुर्ची सुद्धा मानाची आहे. आणि त्यानंतर परशू कान्हाकडे आश्चर्यानेच बघतो. तर कान्हा परशूला म्हणतो, पण काय ना, या खुर्चीवर मी फार वेळ नाही बसणार आहे. कान्हा त्याच्या वॉचकडे बघतो आणि परशूला चॅलेंज देतो की संध्याकाळी 5 वाजेच्या आत सरकार स्वतःहून मला माझ्या नावाचा डेस्क देतील आणि मला माझी योग्य जागा दाखवतील. तर आता हे ऐकून परशू कान्हावर हसतो. ऑफिसचे सगळे आता याकडे बघत राहतात आणि सगळं ऐकत असतात. पुढे आता कान्हा परशूला म्हणतो, आणि तुम्ही स्वतःहून त्या नवीन डेस्कच्या चेअरवर बसण्याची विनंती कराल. त्यानंतर आता परशू याचा राग त्या चपराशावर काढतो आणि त्याला म्हणतो, काय रे तू बघत का बसलायस, चल लवकर माझ्यासाठी कॉफी करून आण. आणि हा आपल्याकडे आता नवीन कामासाठी नवीन शिपाई आलाच आहे असं तो कान्हाकडे बघत म्हणतो आणि कान्हावर हसून तिथून निघून जातो. आणि तो निघून गेल्यावर आता कान्हा स्वतःला म्हणतो, आता एकेकाची जिरवायला ना मज्जाच येईल. तर मित्रांनो, दुसरीकडे आता सीन शिफ्ट होतो आणि सखी हर्षदाला पूर्ण एक लिस्ट देते आणि तिला सांगते, हे बघ यापुढे ना तांदूळ वगैरे आणताना मला सांगत जा. आणि हो, पोहे, साबुदाणा, रवा हे सगळ्या अशा काही गोष्टी आहे ना, या आपल्या घरात नेहमी शिल्लकच राहिल्या पाहिजेत. आणि गुड सुद्धा. तर बघा मित्रांनो काय होतं, तिथे आता मीनाक्षी आणि उर्मिला येते. तर आपल्याला खूप दिवसांनी आता उर्मिला दाखवण्यात आली आहे, कदाचित महिनेच झाले असतील. तर स्वतः काय होतं, सखी इन्स्ट्रक्शन देत असते पूर्ण आणि हर्षदाला सांगत असते, आणि सॅलेड्स तर आपल्याला रोज हवेत, त्यासाठी काकडी सुद्धा नीट वेचून घ्यायची. तर बघा मित्रांनो, ही मीनाक्षी आणि ही जी उर्मिला असते, ह्या दोघी आता बघू लागतात सखीकडे. त्या थोड्या दुरूनच सगळं बघत असतात. पुढे आता सखी म्हणते हर्षदाला, आता कान्हा सरांच्या डबाविषयी बोलू आपण. त्यांना एक दिवस आपण कडधान्य देऊयात आणि दुसऱ्या दिवशी पालेभाज्या, आणि हो सॅलेड तर त्यांना रोज द्यायचंय. आता सखीची लिस्ट बनवून झाली असते, म्हणजे तिचं सगळं सांगून झालं असतं हर्षदाला. हर्षदाने पूर्ण लिस्ट बनवली असते किराण्याची. तर आता हे उर्मिला आणि मीनाक्षीला खटकतं आणि उर्मिला आता हळूच आवाजात मीनाक्षीला म्हणते, बापरे वहिनी, आता कानाला काय हवं नको हे बघून आपल्यासाठी किराण्याची लिस्ट करणार आहे का आता ही सखी? म्हणजे काय आता आपण त्या कान्हाच्या चॉईसचं खायचं? तर ही मीनाक्षी सुद्धा हाताची अशी घडी करते आणि उर्मिलाला म्हणते, नाही असं नाही होणार, त्या आता सखीला वेळीच ताड्यावर आणायला हवं. असं म्हणून आता ह्या दोघी सुद्धा सखीशी बोलायला जातात आणि तिला भडकवण्याचा प्रयत्न करतात, तिचं मन डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतात. तर काय होतं मित्रांनो, इथे आता हर्षदा निघून जाते आणि ह्या दोघी तिथे येतात. सखी आता त्या दोघींना बघून म्हणते, काय मग काकू, कशी वाटली दुपारची जेवणाची भाजी? तर आता मीनाक्षी म्हणते सखीला, अगं प्रश्नच नाही ग, आता तू बनवलीये म्हटल्यावर आवडणारच ना. अगं पण सखी, तुझं खूप कौतुक वाटतं, म्हणजे बघ ना, तू जवळपास सगळा स्वयंपाक शिकलीयस. सखी सुद्धा आता खूप खुश असते ऐकून आणि म्हणते, हो चाळीतल्या बायांनी मला सगळं शिकवलंय. आणि आता उर्मिला सखीला टॉन्ट मारते आणि म्हणते, अगं सखी, कुणाकडून काय शिकावं तुला हे सुद्धा नाही कळत का? म्हणजे त्या माणसांची लायकी तरी आहे का की त्या माणसांकडनं आपण कामं शिकायची? तर त्यावर आता सखी म्हणते, उर्मिला काकू, आता प्रत्येकाकडून शिकण्यासारखं काही ना काही तर असतंच ना, आणि ह्या गोष्टी तो माणूस कुठे राहतो यावर नाही तर त्याच्या कर्तृत्वावर डिपेंड असतात ना. तर आता मीनाक्षी म्हणते सखीला, अगं सखी, मान्य आहे, तू तिकडे त्या चाळीत राहिली आहेस त्यामुळे तुझा त्यांच्या बरोबर एक वेगळा बॉन्ड झालाय, पण अगं प्रॅक्टिकली विचार कर ना,
तू कुठे सखी आणि तो कान्हा कुठे? अगं सखी, त्या कान्हा महाडिकचं आयुष्य वेगळं आहे आणि सखी कामतचं वेगळं आहे. उर्मिला सुद्धा आता म्हणते सखीला, अगं हो, कितीही काही झालंय ना तर आपला क्लास नाही सोडायचा. आणि पुढे आता ही मीनाक्षी सुद्धा सखीला म्हणते, हा पण आता तुला तर तुझं पुढचं आयुष्य त्या कान्हा बरोबर घालवायचंय लो क्लास म्हणून, तर त्याला कोण काय करणार? तर बघा मित्रांनो, आता सखी डायरेक्ट या दोघींना उत्तर देत म्हणते, काकू जनरली आहेत ना लोक आपल्या मुलीला नाती टिकवण्याचा सल्ला देतात, त्यांचं घर टिकवण्याचा सल्ला देतात, प्रेमाने राहायची सुद्धा शिकवण देतात. पण तुम्ही इथे तर काहीतरी उलटच आहे. तुम्ही तर मला वेगळंच सांगताय. पण हा, तुमच्या दोघींकडून हे एक्सपेक्टेड नव्हतं मला. आणि हो, राहिला प्रश्न कान्हा आणि चाडकरांचा, तर ते लोक कोण आहेत, कसे आहेत, हे मी या एका महिन्याभरात चांगलंच ओळखलंय आणि सगळं काही खूप जवळून मी अनुभवलंय. आणि पुढे आता सखी या दोघींना सुद्धा म्हणते, खरं तर आहे ना, मी तुमच्या दोघींना सुद्धा सल्ला देणार, महिनाभर तुम्ही सुद्धा त्या चाळीत राहून बघा. असं चांगलं उत्तर देत तोंडावरच यांच्या सखी तिथून निघून जाते. आणि या दोघी मीनाक्षी आणि उर्मिला एकमेकींकडे बघतच राहतात. आणि यांना समजतं की सखी काही आता यांच्या जाळ्यात अडकणार नाहीये. तरी मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो. ऑफिसमध्ये लंच ब्रेक झाला असतो, तर ऑफिस मधला जो स्टाफ असतो ते पिझ्झा खात असतात. तर आता मधू शेखरला म्हणत असते, वाव, असं रोज खायला मिळेल ना तर मज्जाच येईल. तर या शेखरनेच पिझ्झा ऑर्डर केला असतो सगळ्यांसाठी आणि हा म्हणत असतो, खरं तर हा माझ्या आवडीचा ब्रँड आहे, घ्या ना. तर मित्रांनो, तिथेच शेजारी लंच ब्रेक मध्येच दुसरा टेबल लावला असतो आणि तिथे आता कान्हा त्याच्या सखीने दिलेला डबा जेवत असतो. आणि कान्हा बरोबर त्या ऑफिसचे शिपाई सुद्धा असतात आणि ते कान्हाला म्हणत असतात, ओ कान्हा सर, काय भारी चव आहे हो याची, जिंकलात तुम्ही. तर त्यावर आता कान्हा म्हणतो, ओ मी कशाला, माझी बायको जिंकलीये. काय ना, तिने हे सगळं बनवलंय, सुगरण आहे हो माझी बायको. तर आता हा जो पिऊन असतो हा म्हणतो कान्हाला, थँक्यू सर, तुम्ही मला तुमच्या डब्यातलं जेवायला दिलं, त्याची चव घ्यायला दिली. तर मित्रांनो, हे बाजूच्या टेबलवरचे सगळे एम्प्लॉईज आता हे सगळं बघत असतात. तर कान्हा म्हणतो आता या चपराशाला म्हणजे राजेशला, मला थँक्यू का म्हणताय तुम्ही, एक काम करा, तुम्ही तुमचा डबा सुद्धा घेऊन या, आपण एकत्र बसून जेवूयात. तर आता हे राजेश काका म्हणतात, मी आणि तुमच्या सोबत? तर कान्हा म्हणतो, हो हो तुम्हीच, आता फार विचार करू नका, जा पटकन घेऊन या तुमचा डबा. तर बघत राहा मित्रांनो, आता कान्हा सुद्धा खूप मोठ्या कंपनीचा मालक असतो, तरीही त्याच्यात थोडा सुद्धा स्वार्थीपणाने घमंड नसतो. या उलटच आपल्याला सरकार आणि परशु पाहायला मिळतात. तर असं इथे आता काय होतं, मधु आणि नैना सुद्धा हे सगळं बघत असतात आणि तो शेखर आणि शुभम सुद्धा. तर हा शेखर म्हणतो शुभमला, हा कान्हा जरा जास्त स्मार्टपणा करतोय असं तुला वाटत नाही का रे? तर हा शुभम सुद्धा म्हणतो हळूच आवाजात, नाहीतर काय, त्या शिपायाला सोबत घेऊन जेवण बसायचं म्हणजे. पण इथे काय होतं, मधु आणि नैना तो पिझ्झा टाकून देतात तिथेच आणि कान्हा बरोबर जेवायला जातात. आणि या दोघी आता कान्हाला म्हणू लागतात, सर आम्ही पण बसू शकतो का तुमच्यासोबत जेवायला? कान्हा म्हणतो, हे काही विचारायची गोष्ट आहे का, या ना, ते चेअर घ्या आणि बसा माझ्या बरोबर. तर ह्या दोघी मित्रांनो कान्हा आणि त्या शिपाया बरोबर बसतात. आणि मित्रांनो, ती कालची मधु जी सखी समोर कान्हा बरोबर फ्लर्ट करत होती, ती सुद्धा आता सुद्धा तसंच करते. आणि ती कान्हाला म्हणते, सर तसंही ना मला एकटीला जेवणाचा कंटाळाच येतो. तर बघत राहा मित्रांनो, ते नवाते सर सुद्धा येणार आहे आणि कान्हाला त्या चाव्याबद्दल सुद्धा सांगणार आहे. तर असं इथे आता काय होतं, ही जी मधु असते ती कान्हाच्या आणखी जवळ तिची चेअर नेते आणि त्याला म्हणते, आय लाईक कंपनी आणि मला असे वेगवेगळे पदार्थ ट्राय करायला खूप आवडतात सर. तर आता कान्हाला थोडं ऑकवर्डच होतं. तर हे चौघं सगळे एकत्र जेवत असतात आणि नैना आता त्याच्यातला एक पदार्थ चव करून बघते, त्या पदार्थाची ती चव घेऊन बघते आणि म्हणते, खूप छान झालाय सर. आणि ही मधु सुद्धा आता कौतुक करत असते आणि म्हणते, सर खरंच खूप छान झालाय, सखी मॅडमच्या हाताला खरंच भारी चव आहे. आणि बघा मित्रांनो काय होतं, आता हा जो शेखर असतो आणि शुभम असतो, हे दोघं आता परत गॉसिप सुरू करतात. शेखर म्हणतो आता त्यांच्याकडे बघून, ह्या दोघी मुली कसल्या आगाऊ आणि दुतोंड्या आहेत, खरं तर हा पिझ्झा वगैरे यांच्यासाठी मागवला आणि आता त्या कान्हाच्या डब्यातलं खाऊन ह्या माच करतायत, फोकट कुठल्या. आणि त्यानंतर बघा मित्रांनो काय होतं, बाजूचाच शेजारी एक टेबल असतो ज्यावर फक्त 2 चेअर्स असतात. तर तिथे हे जे नवाते सर आहे हे एकटेच त्या चेअरवर बसले असतात आणि ते त्यांचा डबा खात असतात. तर बघा मित्रांनो काय होतं, आता कान्हाला चान्स असतो आणि कान्हा त्या नवाते सर जवळ जाऊन बसतो. तो त्यांना म्हणतो, सगळ्यांना एम्प्लॉईजला तुम्ही कंटिन्यू करा, मी आलोच, म्हणजे मधु, नैना आणि राजेश काकाला. तर आता हे तिघं आता डबा खातात आणि कान्हा नवाते सर जवळ जाऊन बसतो. आणि इथेच त्याला एक महत्वाची इन्फॉर्मेशन मिळते. कान्हा आता पाण्याचा ग्लास घेऊन जातो नवाते सर साठी आणि म्हणतो, सर नमस्कार, मी बसू का? तर आता हे सर म्हणतो, हो बसा. तर मित्रांनो, तसे हे सर खडूस वाटतात चेहऱ्यावरून, पण इतके नसतात ते. तर आता कान्हा त्याच्याजवळ जाऊन बसतो नवाते सर जवळ आणि आधी तर त्यांचं कौतुक करू लागतो मुद्दामच चाव्यांबद्दल जाणून घेण्यासाठी. तर कान्हा म्हणतो, सर तुम्ही या ऑफिसचे सगळ्यात सिनियर एम्प्लॉई वाटता, तुमच्यासारख्या लोकांकडे ना अनुभवाचं एक असं संचित असतो. खरंच तुम्ही खूप काही बघितलं असतं आयुष्यात, तुमच्याकडनं खूप शिकायला मिळतं आमच्यासारख्या नवीन इंटर्नला, नवीन मुलांना. तुमच्यासारखा नियम पाळणारा प्रामाणिक आणि शिस्तबद्ध सर शोधून सुद्धा सापडणार नाही. तर आता हे नवाते सर कान्हाला म्हणतात, हे सगळे माझ्या वडिलांचे माझ्यावरचे संस्कार आहेत.
तर आता कान्हा बरोबर ट्रॅकवर येतो आणि म्हणतो, धन्य आहे तुमचे वडील ज्याने तुम्हाला असे संस्कार दिलेत. मी बघितलं ना मगाशी त्या एका छोट्याशा चावीसाठी तुम्ही त्या शुभमची जी काही शाळा घेतली ना, हे बघून माझ्या अशा लक्षात आलंय की जर नियम कोणी तोडला तर ते तुम्हाला अजिबात चालत नाही. तुम्ही जरा सुद्धा खपवून घेत नाही. तर आता हे सर सुद्धा कॅज्युअली घेतात कान्हाचं बोलणं आणि पुढे सगळं सांगू लागतात. आता हे नवाते सर कान्हाला सांगतात, हो ती चावी आहे ना ती माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. कान्हा पुढे विचारतो, कसं हो, कशा महत्वाच्या? तर आता हे सर सांगू लागतात, ऍक्च्युली ते चावी म्हणजे सरकारची माझ्यावरची विश्वासाची चावी आहे. कंपनीच्या खूप महत्वाच्या लॉकरची चावी आहे त्यात. आणि एवढंच नाही तर सरकारच्या लॉकरची चावी सुद्धा आहे त्यामध्ये. मग कान्हा आता तूच सांग, इतक्या महत्वाच्या गोष्टीला त्याने न विचारता मला हात लावला तर मला राग नाही का येणार? तर कान्हा सुद्धा म्हणतो, हा आलंच पाहिजे आणि येणारच ना राग. तर बघा मित्रांनो काय होतं तिथे, आता परशू येतो कान्हाच्या मागच्या साईडने, मागे उभा असतो तो कान्हाच्या परशू आणि कान्हाच्या खांद्यावर हात ठेवतो. कान्हा तर आधी मागे वळून बघत नाही आणि त्याचा हात झटकत म्हणतो, चल रे. त्यानंतर कान्हा मागे वळून बघतो, त्याच्या लक्षात येतं की परशू आहे. कान्हा आता लगेच उठून उभा होतो आणि म्हणतो, ओ काका तुम्ही, सॉरी हा. तर त्यावर हा परशू म्हणतो, काय कान्हा लंच टाइम संपत आलाय, आता मी तुला तुझी जागा दाखवली आहे ना, तिथे जाऊन काम करायचं. असं म्हणत परशू कान्हाच्या खांद्यावर हात ठेवतो. आता कान्हा तो हात झटकतो आणि म्हणतो, काय काका, अरे हा सर तुम्ही तर माझ्या मागेच लागलात, माझ्यावर पाठीवर हात काय ठेवता? ओ काका तुम्हाला काही दुसरं काम नाही आहे का? की तुम्हाला दुसरं कामच येत नाही? तर आता हे ऐकून परशू कान्हाला म्हणतो, ए गप्प बस, तूच चॅलेंज दिलं होतंस ना मला. बघ आता 2:30 वाजलेत म्हणजे 5 वाजायला फक्त 2.5 तास उरलेत आता. आणि मला तर असं वाटतंय की तुझा हा अंगावरचा सूट जाऊन तुझ्यासाठी आता हा पिऊनचा युनिफॉर्म लागणार आहे. असं म्हणत आता परशूने ते कपडे आणले सुद्धा असतात पिऊनचे कानासाठी आणि त्याच्या हाती सुद्धा देतो. त्यानंतर परशू आता बाकीच्या स्टाफला सुद्धा म्हणतो, तुमचं काय टाइमपास लावलाय, चला कामाला लागा. हा परशू असा वागत असतो की जसा हाच बॉस आहे सगळ्यांचा. मनस्विनी तर बाजूलाच. तर असं काय होतं, आता परशू तिथून निघून जातो आणि कान्हा म्हणतो, काका माझे लाडके काका, आता बघाच मी काय करतो ते. आणि मित्रांनो कान्हा आता लगेच किरणला फोन करतो आणि किरण आता म्हणतो, अरे कान्हा आपण 4:45 अशी विचित्र वेळ का ठरवली आहेस तू? तर कान्हा आता ऑफिसमध्येच असतो आणि तो हळूच आवाजात किरणला म्हणतो, कमॉन यार किरण, आज कामतांच्या ऑफिस मधला माझा पहिला दिवस आहे तर धमाका तर झालाच पाहिजे. फक्त तू एक काम कर, दिलेल्या नंबर्सवर तू कॉल कर आणि तो सुद्धा आपल्या ऑफिसच्या मेन लँडलाईन नंबरवरून. किरण आता कान्हाला म्हणतो, ओके बॉस काम होऊन जाईल आणि फोन ठेवून देतो. तर बघा मित्रांनो आता कान्हा आणि किरण काय करणार आहे. तर थोड्याच वेळात तिथे आता सरकार येते आणि सगळ्यांना सुनावते ऑफिसच्या स्टाफला आणि म्हणते, कधी ओप्स तुम्हाला तर स्वतःची रोजच लाट वाटत असेल ना. सगळे एम्प्लॉईज आता घाबरले असतात सरकारला म्हणजे या मनस्विनीला बघून आणि ते आपली मान खाली टाकून असतात. कान्हा सरकारच्या मागे उभा असतो आणि परशू सुद्धा. मनस्विनी सगळ्यांना म्हणत असते, काम काही करायचं नाही आणि फुकटचा पगार घ्यायचा, पण डोंट वरी माझ्याकडे त्यावरही सोल्युशन आहे. पुढे आता ही सरकार सगळ्या स्टाफला म्हणते, आता या नवीन टेंडर मध्ये कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा झाला किंवा जर ते टेंडर माझ्या हातातून गेलं तर तुम्हा सगळ्यांना अर्ध्या महिन्याचा पगार मिळेल. हे ऐकून आता सगळे एकमेकांकडे बघू लागतात. तर मनस्विनी आता मधूकडे बोट दाखवते आणि तिला म्हणते, बोनस मागायला कशी येतेस? प्रमोशन मागायला सुद्धा येतात ना तुम्ही सगळे? मग तसंच कामही करा. आता मात्र सगळ्या एम्प्लॉईजला मनस्विनीचा राग येत असतो, पण ते सगळे काय करणार? त्यानंतर आता मनस्विनी म्हणते, परशू त्या टेंडरवर ही सगळी माणसं, ही सगळी एम्प्लॉई काम करताय की नाही हे सगळं बघण्याची जबाबदारी तुझी. आणि जर ते काम मी म्हणतेय त्याप्रमाणे झालं नाही तर या सगळ्यांना तरी अर्ध्या महिन्याचा पगार मिळेल, पण तुला बाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल, तोही कायमचा. त्यानंतर आता सरकार तिथून निघत असते. कान्हा आता सरकारच्या मागे जातो आणि म्हणतो, सरकार मी सुद्धा या टेंडरवर मनापासून काम करेल. पण सरकार काही ऐकून घेत नाही कान्हाचं आणि तिथून निघून जाते. तर आता सरकार निघून गेल्यावर हे बघून आता परशू समोर येतो, म्हणजे सरकारच्या मागेच असतो तो आणि तो कान्हाला म्हणतो वॉचकडे बघत, बघ 4 वाजलेत. कान्हा सुद्धा तो परशूला म्हणतो, वाट पहा 5 वाजण्याची. तर परशू आता रागातच तिथून निघून जातो. त्याला वाटत असतं की तोच चॅलेंज जिंकणार आहे. तर मित्रांनो बरोबर आता इथे 4:45 झालेले असतात आणि किरणने कामत कंपनीच्या एम्प्लॉईजला फोन केला असतो कान्हाने सांगितल्याप्रमाणे. आणि किरण आता या एम्प्लॉईला सांगतो, मी केसी कंपनीकडून बोलतोय. किरण नैना आणि सचिनला फोन करतो आणि म्हणतो, गेल्या काही दिवसात तुमच्या कामत कंपनीचे एम्प्लॉईज आमच्या केसरी कंपनीमध्ये जॉईन झालेत, हे तुम्हाला माहिती आहे ना? तर आता हे दोघेही म्हणतात, हो माहिती आहे, पण तुम्ही काय उद्देशाने फोन केलाय? तर किरण म्हणतो, आमच्याकडे तुमच्यासाठी एक ऑफर आहे, जॉब ऑफर. तर आता हे दोघं म्हणतात, आमचा जॉब चांगला आहे आणि पेमेंटही आम्हाला चांगलं मिळतं. तर आता किरण म्हणतो, आहे त्यापेक्षा तुम्हाला चांगलंच पेमेंट मिळेल. तर आता नैना विचारते, किती? तर किरण म्हणतो, तुम्हाला आता जो पगार मिळतोय त्याच्यापेक्षा 1.5 पट जास्त. शिवाय वर्षाला इन्क्रिमेंट आणि बोनस आहेच, तोही कन्फर्म मिळणार. कंपनीला फायदा हो की तोटा. शिवाय आमच्याकडल्या कर्मचाऱ्यांना कुटुंबासारखी ट्रीटमेंट मिळते. तर आता बोनस आणि सन्मान ऐकून आता या दोघाही एम्प्लॉईज मध्ये लालू सुटतं.
ही नैना विचारते आमचं उत्तर तुम्हाला कधीपर्यंत हवंय? तर किरण सांगतो टेक युअर टाइम, मी तुम्हाला उद्याचा वेळ देतो, उद्याचा दिवस घ्या विचार करायला. तर त्यानंतर मित्रांनो आता हे दोघेही फोन ठेवून देतात आणि कान्हा आता हे सगळं बघत असतो मस्त खुर्चीवर बसून राजासारखा. आणि त्याच्या हे लक्षात येतं की हे दोघंही विचार करतात म्हणून ऑफर बद्दल, नैना आणि सचिन. त्यानंतर किरण कान्हाला मेसेज करतो की काम झालंय म्हणून. तर मित्रांनो इथे आता सीन शिफ्ट होतो. कुल्फी आता शाळेतून घरी आली असते आणि तिची मार्कशीट ती सखीला दाखवते. सखीला खूप मोठ्या आश्चर्याचा धक्का बसतो कारण कुल्फी फेल झाली असते. आता सखी म्हणते कुल्फीला, अगं कुल्फी तू फेल झालीस? अगं कुल्फी हे काय आहे? आपण याची तर रिव्हिजन केली होती ना मी शाळेत जायच्या आधी. आता कुल्फी म्हणते असू दे, मी नेक्स्ट टाइम नीट अभ्यास करेल. तर आता सखी म्हणते हो ग, तू अभ्यास करशीलच नेक्स्ट टाइम, पण असं इतकं कॅज्युअली घेऊन नाही चालणार. अगं तुला एक वेळेस कमी मार्क्स मिळाले असते तर मी समजून घेतलं असतं ग, पण तू फेल झाली आहे कुल्फी. यामागे काहीतरी रिझन असेल ना कुल्फी? तर आता कुल्फी थोडी घाबरली असते. सखी विचारते अगं मला सांगू शकतेस तू मला बिंदास सांग, आपण सॉर्ट आउट करू. तर आता बिचारी कुल्फी रडू लागते आणि सखीला सगळं काही ते सांगू लागते. कुल्फी म्हणते सखीला, अगं सखी दी मी स्टडी केला होता, पण एक्झामच्या वेळेस माझ्या डोक्यात सरकारचेच विचार यायचे, त्यांचे थॉट्स येत होते, मला त्यांची भीती वाटत होती आणि मग एक्झाम मध्ये माझं लक्षच लागलं नाही. तर आता सखी विचारते सरकारांचे थॉट्स म्हणजे असं काय केलंय सरकारने? तर आता सखीला कुल्फी सगळं सांगून टाकते की सरकारने माझं ग्रीटिंग कार्ड फाडलं होतं वगैरे वगैरे. तर मित्रांनो त्यानंतर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि हे सचिन आणि नैनाने आपलं रेझिग्नेशन या सरकार समोर ठेवलं असतं. तिथे ऑफकोर्स परशू सुद्धा असतो. तर आता हे रेझिग्नेशन बघून हे सरकार फेकून देते टेबलवर आणि या दोघांकडे रागातच ती बघते आणि या दोघांना म्हणते व्हॉट नॉनसेन्स, कामात कंपनी सोडून जायची तुमची हिंमत कशी होते, तेही इतक्या शॉर्ट नोटीसवर. तर आता घाबरतच सचिन उत्तर देतो आणि सांगतो सरकार ऍक्च्युली आम्हाला दुसरीकडून चांगली जॉब ऑफर मिळाली आहे. तर मित्रांनो आता कान्हा आता सरकारच्या कॅबिनच्या बाहेर जातो आणि सगळं हळूच गपचूप ऐकत असतो. तर आता घाबरतच नैना सुद्धा म्हणते सरकारला हो, आणि आता आम्हाला आमचा विचार करावा लागेल. आणि सचिन म्हणतो सरकार जसा तुम्ही तुमचा फायदा बघता तसा आम्हालाही आमचा विचार करावा लागेल ना. तर नैना म्हणते हो सरकार, आणि माझा निर्णय झालाय, मी ही नवीन नोकरी घेणार आहे. तर आता हे ऐकून सरकारला खूप राग येतो. सचिन म्हणतो हो सरकार, मी पण घेणार आहे नवीन नोकरी. तर सरकार आता रागातच परशूकडे बघते आणि टेबल आपटते. तर परशू म्हणतो हो सरकार मी बोलतो. तर हा परशू आता या दोघांनाही म्हणतो अरे मी काय म्हणतो तुमच्या दोघांना थोडं समजून घ्या, काय ना ती कंपनी फक्त तुम्हाला आमिष दाखवते आणि याची काय गॅरंटी तुम्हाला ती कंपनी जे पेमेंट सांगते तेच पेमेंट देणार. तर आता हे ऐकून मनस्विनीला या परशूवरच राग येतो आणि म्हणते युजलेस, आणि हळूच आवाजात ती परशूला त्या दोघांसमोरच म्हणते अरे मूर्खा, कुठली कंपनी यांना कामाबद्दल सांगते तर पगार तर देईलच ना तेवढा, पेमेंटचा कॉन्ट्रॅक्ट नाही का करणार ते. मला घाबरून जेव्हा तू अन्न गिळतोस ना तशी एक गोळी सुद्धा घेत जा, अकलीची गोळी. तर आता हा परशू मान खाली टाकतो आणि तितक्यात आता कान्हा सरकारच्या कॅबिन मध्ये एंट्री घेतो. कान्हाच्या हाती आता ते स्पियूनचे कपडे असतात जे त्याला परशूने दिले असतात. सरकार कान्हाकडे बघते आणि म्हणते कान्हा आउट. तर आता कान्हा म्हणतो सरकारला सरकार मी जातो, फक्त मला तुम्ही 2 मिनिटं द्या. काय ना हे परशू सर उत्तमरित्या काम करतायत पण जरा कमी पडतायत. सरकार मी एकदा प्रयत्न करून बघू का? तर ही मनस्विनी आता कान्हाकडे बघते आणि इथे आता सीन शिफ्ट होतो. तर कुल्फी आता सखीला सगळं सांगू लागते की सरकारने माझे केस ओढले, गाल ओढले, मला त्रास दिला. आता हे ऐकून सखीला खूप वाईट वाटतं. सखी कुल्फीला म्हणते सरकारने खरंच हे सगळं असं केलं? आता बिचारी कुल्फी घाबरते आणि म्हणते सखी दी पण प्लीज तू त्यांना काहीच सांगू नकोस, नाहीतर ते परत माझा रागराग करतील. सखी म्हणते ठीक आहे कुल्फी, पण आता यापुढे लक्षात ठेव तुझी सखी दी आहे तुझ्यासोबत, कधीही काहीही झालं तुला कोणीही त्रास दिला तर प्लीज मला सांगत जा. आता सखीला खूप वाईट वाटतंय सगळं ऐकून आणि सखी कुल्फीला मिठी मारते. सखी म्हणते कुल्फीला मी आहे तुझ्या बरोबर, मी तुला कायम प्रोटेक्ट करेल आणि तुला काहीही होऊ देणार नाही. तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो, पण उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की सरकारने कान्हाला नवीन डेस्क दिलाय आणि त्याला ती म्हणते की तुला लवकर प्रमोशन पण देईल मी, जर माझी कृपा झाली तर तुझ्यावर. आता कान्हा त्याचा मस्त कबीरचा स्पेक्स घालतो आणि म्हणतो सरकार 1 महिन्यात तुम्ही संपलेले असाल, मी तुमच्या साम्राज्याला सुरुंग लावण्याची सुरुवात केली आहे. आणि मित्रांनो घरी गेल्यावर आता सगळी लहान मुलं सखी सोबत खेळत असतात, ज्यामुळे आता कान्हाची जी बॅग असते सुटकेस असते त्याचं ते सरकार समोर येऊन खाली पडते पायरीवर, ज्यामध्ये सगळं कान्हाचं सिक्रेट असतं आणि तेजस्विनीचा ब्लँकेटचा तो तुकडा असतो गाय आणि वासरू ज्याच्यावर कोरलं असतं ते, ज्याच्यावर स्टिच केलं असतं ते. तर बघूया मित्रांनो काय होणार आहे उद्याच्या भागात. आजचा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सिरियलच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.